me to do some harm to anybody. तर नेमकं काय घडलं होतं ते आपण पाहूया। पवईमध्ये 15 ते 20 मुलांना रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने डांबून ठेवलं होतं। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास लहान मुलांना इथे डांबून ठेवण्यात आलेलं होतं। पवईमधल्या आर्य स्टुडिओमध्ये या लहान मुलांना ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं। 6 दिवसांपासून ही मुलं ऑडिशनसाठी इथे जात होती। आज दुपारी ही मुलं जेवणासाठी देखील बाहेर आली नाहीत। त्यानंतर रोहित आर्यने या मुलांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला। या दरम्यान रोहित आर्यने सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ देखील जारी केला। मुलांना पेटवून देण्याची धमकी रोहित आर्यने व्हिडिओमध्ये दिली होती। रोहित आर्यने आर्य स्टुडिओमध्ये रॉकेल सुद्धा ओतून ठेवलं होतं। त्यानंतर घाबरलेल्या मुलांनी खिडकीतून बाहेर हात दाखवत मदत मागितली। पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला ताब्यात घेत लहान मुलांची सुटका केली आहे। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने आर्य स्टुडिओमध्ये या सगळ्या मुलांना डांबून ठेवलेलं होतं। सकाळी 10 वाजता मुलं या ठिकाणी आली होती। 6 दिवसांपासून मुलांचं ऑडिशन या ठिकाणी सुरू होतं। मुलं जेवणासाठी बाहेर न आल्यामुळे हा सगळा प्रकार पालकांच्या समोर आला। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने आर्य स्टुडिओमध्ये या 20 मुलांना डांबून ठेवलेलं होतं। तसंच स्टुडिओमध्ये रॉकेल देखील ओतून ठेवण्यात